खडक माळेगाव येथे 9 मे रोजी भव्य सांस्कृतिक आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन. खडक माळेगाव तालुका निफाड येथे दिनांक 9 मे रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रम तसेच राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची चर्चा सध्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यात जोरदारपणे सुरू असून हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे. या कार्यक्रमामध्ये समाजामध्ये सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासोबतच भीमगीतांचा जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून उपस्थितांना सांस्कृतिक मेजवानीचा आनंद घेता येणार आहे. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन आई संघटना, महाराष्ट्र राज्य पॅन्थर जय भीम बॉईज ग्रुप, भीमक्रांती मित्रमंडळ तसेच रमाई महिला बचत गट खडक माळेगाव यांच्या वतीनं करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विनोदभाऊ भोसले हे कार्यभार सांभाळणार असून त्यांनी सर्व नागरिकांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय आदिवासी. मित्रांनो, येत्या 9 मे रोजी सायंकाळी 5 वाजेला खडक माळेगाव या ठिकाणी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. तरी माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी जयंतीला हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला यायचं आहे. या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा सांगण्याचा मी एक छोटासा प्रयत्न आपल्या समोर करतो की महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये ज्यांचं सामाजिक, शैक्षणिक, राजकीय वेगवेगळ्या घटकांमध्ये ज्यांचं मोलाचं कार्य आहे अशा व्यक्तींसाठी आपण राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. मग सन्मानित आपण याच्यासाठी करतोय की एखाद्या व्यक्तीनं आयुष्यभर तो संघर्ष करतोय आणि त्याच्या संघर्षाला जर आपण एक प्रकारचा जर उजाळा दिला तर त्याच्या संघर्षामध्ये अजून बळ मिळतं. म्हणून त्याचा उजाळा करण्यासाठी आपण हा पुरस्कार सोहळा करत आहोत आणि या पुरस्कार सोहळ्यालाच अजून चांगल्या प्रकारचं स्वरूप देण्यासाठी आपण या ठिकाणी गायनाचा कार्यक्रम देखील केला जात आहे आणि गायनाचाच कार्यक्रम नाही तर गायनाच्या कार्यक्रमाला अटॅच म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. मित्रांनो, या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी, हा पुरस्कार सोहळा बघण्यासाठी आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमाला यायचं आहे. कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. आपण पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये असा भीमरत्न पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत. तर ह्या भीमरत्न पुरस्काराचा मान आणि सन्मान बघण्यासाठी आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी कार्यक्रमाला यायचं आहे. आणि खरं तर ह्या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं तर यांच्याबद्दल मला सांगावंसं वाटतं. आई संघटना, महाराष्ट्र राज्य, जी महिलांसाठी धडपडणारी संघटना आहे, महिलांच्या प्रत्येक दुःखात, प्रत्येक सुखात, प्रत्येक संकटामध्ये जी आई संघटना एकदम सक्षमपणे बाजू मांडते आणि त्या व्यक्तीला न्याय मिळवून देते, ती आई संघटना. त्याचबरोबर पॅन्थर जय भीम बॉईज ग्रुप, म्हणजे नावातच क्रांती आहे असा ग्रुप. त्याचबरोबर खडक माळेगाव भीमक्रांती मित्रमंडळ असेल, रमाई महिला बचत गट असेल, या अनुषंगाने हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमासाठी आपण सगळ्या कानाकोपऱ्यातून सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी यायचं आहे आणि भीमरत्न पुरस्काराचा जो खरा मानकरी आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण की मित्रांनो, या पुरस्काराने त्याचं आत्मबल वाढणार आहे. म्हणजे समाजामध्ये जे होणाऱ्या अन्याय अत्याचारावरची जो व्यक्ती आवाज उठवतो, खऱ्या अर्थानं तो त्याच्या पात्रतेचा आहे, त्या व्यक्तीसाठी हा पुरस्कार आपण देत आहोत. तरीही सगळ्यांनी या पुरस्काराचा स्वीकार करायचा आहे. सगळ्यांनी या पुरस्काराचा मान ठेवून सगळ्यांनी एका ताकदीनं या ठिकाणी यायचं आहे. लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. सगळ्यांना विनोद भोसलेकडून क्रांतिकारी पॅन्थरवाला जय भीम.